नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे जज साहेब आलेले असतात. जज साहेब म्हणतात की अबोली शिंदे, तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सुरुवात करा. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे जज साहेब. आणि इथे अबोली आपलं ओपनिंग स्टेटमेंट देताना सुरुवातीलाच ती म्हणत असते की जज साहेब, मला हेच म्हणायचं आहे की आत्तापर्यंत संजीवनी साठे मॅडम, त्याचबरोबर दीपशिका मॅडम जे काही बोलत होत्या ते सगळं खरं आहे. शिवांगी ही खरी गुन्हेगार आहे, तीच सिरियल किलर आहे आणि तिनेच वाघाचे कपडे घालून समृद्धीचा खून केलेला आहे. हे आता मी सगळ्यांसमोर हे स्वीकारते जज साहेब. तुम्ही एक काम करा, शिवांगीला गुन्हेगार तुम्ही आता घोषित करा. तसंही दीपशिका मॅडम यांना ही आता केस लवकरात लवकर संपवायची आहे. त्याचबरोबर संजीवनी मॅडमनं सुद्धा ही केस लवकरात लवकर क्लोज करायची आहे शिवांगीला शिक्षा झाल्यानंतर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मॅडम, तुम्ही कोर्टाचा वेळ वाया जाऊ नये यासाठी या सगळ्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवा आणि शिवांगीला तुम्ही इथे शिक्षा सुनवा मॅडम. मला सुद्धा हेच म्हणायचं आहे की ती गुन्हेगार आहे, तिने सगळ्या मुलींचे खून केलेत. बरोबर बोलतायत सगळेजण. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की अबोली मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. तेव्हा अबोली म्हणते, मॅडम मला हेच म्हणायचं आहे की या सगळ्यामध्ये शिवांगीने गुन्हे केलेत असंच सगळ्यांचं म्हणणं आहे. तर इकडे असे कुठले पुरावे सादर केलेत कोर्टामध्ये, त्याच्यावरून या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की शिवांगीने सगळ्या मुलींचे खून केलेत म्हणून. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की मॅडम, मला काही गोष्टींवरती आता तुमच्यासमोर पुन्हा एकदा प्रकाश टाकायचा आहे, म्हणून तुम्हाला शिवांगीबद्दल मला अजून थोडी माहिती सविस्तरपणे सांगायची आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, इथे शिवांगी मुंबईमध्ये तिच्या लहान बहिणीला समृद्धीला शोधायला आलेली आहे. तिची लहान बहीण समृद्धी, तिचं एका मुलावरती प्रेम होतं. तर तो मुलगा हा श्रीमंत घरातला होता. त्याच्या घरच्या लोकांचा या लग्नाला विरोध होता. म्हणून समृद्धी आणि त्या मुलाने विचार केला की मुंबईमध्ये जाऊन आपण लग्न करूया. पण लग्न केल्यावरती सुद्धा समृद्धीचा काही पत्ता लागला नाही. म्हणून तिची बहीण शिवांगी तिला शोधण्यासाठी मुंबईमध्ये आलेली आहे आणि तिच्या बहिणीचा अजूनही कुठल्या प्रकारचा पत्ता सापडलेला नाही आहे आणि तिला इथे गुन्हेगार घोषित केलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे दीपशिका मॅडम यांना शिवांगी सापडली आणि त्यानंतर त्यांनी शिवांगीला खूप जास्त मारलं. त्याचबरोबर इथे शिवांगी ही खरी वाघ आहे हे सुद्धा सगळीकडे घोषित केलं. जी मुलगी आपल्या बहिणीला शोधायला मुंबईमध्ये येते, तीच मुलगी शिवांगी समृद्धीला तिच्या स्वतःच्याच बहिणीला कशी काय मारू शकते, असं अबोली आता म्हणत असते. आणि म्हणूनच जज साहेब, मला दीपशिका मॅडम यांना काही आता प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा त्यांना मी इथे विटनेस बॉक्समध्ये बोलावते. तेव्हा इकडे दीपशिका आल्यानंतर आता अबोली तिला प्रश्न विचारते. तिला म्हणत असते की दीपशिका मॅडम, तुम्ही जरा सांगू शकाल का की शिवांगीला तुम्ही कुठल्या गुन्ह्याखाली अरेस्ट केली होती आणि कुठल्या गुन्ह्याखाली तुम्ही तिला इतकं मारलं होतं ते सुद्धा आता सांगा. तेव्हा इकडे दीपशिकाकडे बोलायला काहीच नसतं, कारण तिने काहीही केलेलं नसताना इथे शिवांगीला तिने अरेस्ट करून ठेवलं होतं आणि तिला बेदम ती मारत होती. इथे शिवांगी तिच्याकडे भीक मागत होती की मला सोडा, मी काही केलेलं नाही आहे. तरीसुद्धा इथे पर्सनल रागापोटी दीपशिकाने तिला अरेस्ट करून ठेवलं होतं. त्याचबरोबर इथे आता तिच्याकडे काही बोलायला नसल्यामुळे अबोली म्हणत असते की नाही, तुमच्याकडे बोलायला काहीच नाही आहे, बरोबर की नाही? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की बघितलं तुम्ही जज साहेब, दीपशिका मॅडमकडे सुद्धा ठोस पुरावा नव्हता. त्यावेळेला त्यांनी इथे शिवांगीला अरेस्ट करून ठेवलं होतं. आणि इथे अबोली म्हणते की जज साहेब, ज्या वेळेला शिवांगीला आपली बहीण समृद्धी सापडली नाही, तेव्हा दीपशिका मॅडम शिवांगीने रीतसर तिच्या बहिणीची हरवलेली कंप्लेंट नोंदवली होती की नव्हती? तिने तिच्या बहिणीची मिसिंग कंप्लेंटसुद्धा नोंदवलेली आहे, हो की नाही? कुठल्या पोलीस चौकीला ती कंप्लेंट नोंदवली हे सुद्धा तुम्ही आता जज साहेबांना सांगा. तेव्हा इकडे आता दीपशिका गप्पच बसते. तेव्हा इकडे अबोली म्हणते की आणि जज साहेब, ज्या पुराव्याच्या आधारे आपण सगळेजण शिवांगीला गुन्हेगार समजतोय, तो पुरावासुद्धा मला पुन्हा एकदा कोर्टामध्ये दाखवायचा आहे. तर इकडे संजीवनी साठे मॅडम यांनी जो काही व्हिडिओ कोर्टामध्ये सादर केला होता, त्या व्हिडिओच्या आधारे आपण शिवांगीला गुन्हेगार ठरवून मोकळे होऊया, कारण तो व्हिडिओ अगदी बरोबर त्यांनी दाखवला आहे. बरोबर की नाही संजीवनी मॅडम? त्या व्हिडिओमध्ये शिवांगी अगदी स्पष्टपणे दिसते की नाही त्या रूमकडे जाताना, हो ना? तेव्हा इथे संजीवनी मॅडम म्हणतात की तुला बोलायचं काय अबोली? तेव्हा अबोली म्हणते काही नाही, तो व्हिडिओ मला जज साहेबांना पुन्हा एकदा दाखवायचा आहे. तेव्हा इथे जज साहेबांना तो व्हिडिओ आता दाखवला जातो
अबोली म्हणत असते की जज साहेब तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये पाठीमागून जी जाणारी ती मुलगी आहे ती पाठमोरी आहे. तुम्ही खात्रीने सांगू शकता का ती मुलगी जी रूमकडे जाते ती शिवांगीच आहे म्हणून? तिचा चेहरा त्याच्यामध्ये जरा तरी दिसतोय. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात की तुला काय वाटते अबोली, हा सगळा खेळ सुरू आहे का? तेव्हा अबोली म्हणते नाही मॅडम, मला असं अजिबात वाटत नाही की हा सगळा खेळ सुरू आहे. ही सिरियसली कुठल्या तरी जीवाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की संजीवनी मॅडम तुम्ही सांगा ना, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये असं म्हणताय की ती शिवांगी आहे, पण तिथं एक पाठमोरी मुलगी आहे ना, मग तुम्ही खात्रीने सांगू शकता का की ती व्हिडिओमध्ये जी मुलगी आहे ती शिवांगीच आहे म्हणून? देऊ शकता खात्री, खात्रीने सांगू शकता? तेव्हा संजीवनी मॅडम म्हणत असतात की हो ती शिवांगीच आहे. तेव्हा अबोली म्हणते कुठल्या पुराव्याच्या आधाराखाली तुम्ही एका मुलीला गुन्हेगार ठरवू शकता? तर हा फोटो, बरं ठीक आहे, त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी जाताना दिसते आणि तुमचं म्हणणं काय आहे की ती मुलगी वाघ आहे, बरोबर की नाही? मग त्या मुलीच्या हातामध्ये जाताना कुठल्याही प्रकारची पिशवी आहे का? कुठलं कातडं आहे का तिच्याकडे? वाघाचे कपडे असते तर ती ते आतमध्ये घेऊन गेली असती ना? की तुम्हाला असं म्हणायचं आहे मॅडम की ते वाघाचे कपडे तिने आधीच आतमध्ये ठेवले असतील, मग समृद्धी तिथे गेली असेल, मग शिवांगी तिच्या मागे जाऊन तिने ते वाघाचं कातडं घालून मग तिने समृद्धीला मारलं असेल, की कुणीतरी तिथे आधीच आणून ठेवलं असेल, हो की नाही? अशा खूप शक्यता आपण दर्शवू शकतो. यातली कुठली शक्यता तुम्ही दर्शवताय ती सुद्धा कोर्टाला सांगा तुम्ही, बरोबर ना? ती सुद्धा तुम्ही शक्यता दर्शवली पाहिजे. तेव्हा इकडे संजीवनी साठे मॅडमची बोलती अबोलीने प्रेक्षकांना बंदच करून टाकलेली असते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मॅडम तुम्ही बसलात तरी सुद्धा चालेल आणि दीपशिका मॅडम तुम्ही सुद्धा बसून घ्या. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की मला फक्त जज साहेब एवढंच सांगायचं आहे की संजीवनी साठे मॅडम एक व्हिडिओ दाखवतात आणि तो सुद्धा आपल्या शिवांगीच्या विरोधामध्ये जो व्हिडिओ दाखवला आहे तो कुठल्या आधारावरती आपण मान्य करायचा, ग्राह्य धरायचा? त्याच्यामध्ये काय शिवांगीचा चेहरा दिसतोय? अजिबात नाही. मग ती शिवांगी आहे असं आपण गृहीत तरी कसं काय पकडायचं? त्यानंतरला अबोली म्हणते की मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जज साहेब की मला त्या मुलीवरती अजून एकदा बोलायचं आहे जज साहेब. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की शिवांगी ही वाघ आहे आणि ती सगळ्या समृद्धी नावाच्या मुलींचे खून करते, बरोबर जज साहेब? मग आता जर या लोकांचं असं म्हणणं असेल की समृद्धी नावाच्या मुलींना शिवांगी मारत होती, तर मग तिची बहीण कुठे आहे? तिची बहीणसुद्धा समृद्धीच आहे की नाही? मग ही मुलगी स्वतःच्याच बहिणीला कसं काय मारू शकते? आणि मग नंतर ती आपल्या बहिणीला शोधायला इथे मुंबईमध्ये येते आणि त्यानंतरला पोलीस चौकीमध्ये जाऊन आपल्या बहिणीची मिसिंग कंप्लेंट नोंदवते. हे कसं काय होऊ शकतं जज साहेब? जी मुलगी आपल्या बहिणीला शोधायलाच मुंबईमध्ये आली तिला आपण वाघ म्हणून घोषित केले, मग ती काय आपल्या बहिणीला इथे मारायला आली असेल का? असं आता अबोली म्हणत असते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब मला फक्त एवढं सांगायचं आहे, ह्या पुराव्याच्या आधाराखाली आपण शिवांगी दोषी आहे किंवा ती गुन्हेगार आहे हे ठरवू शकत नाही. जर कुठले ठोस पुरावे असतील तर ते सादर करण्यात यावे. तर इथे अबोली म्हणत असते की तसंच मला कोर्टामध्ये अजून एक साक्षीदार आणायचा आहे. अबोली म्हणते की मला सुद्धा मान्य आहे की शिवांगी माझ्याजवळ खोटं बोलली. ती कोर्टामध्ये खोटं बोलली जज साहेब. तिच्या जागी दुसरी कुठली मुलगी असती तर ती सुद्धा खोटं बोललीच असती आणि ते खोटं म्हणजे तिला एक मुलगा बोलवायला आला होता असं तिचं म्हणणं आहे. पण तिला तिथे कुठलाही मुलगा बोलवायला आला नव्हता. पण तेव्हा तिला चक्कर आली होती हे मात्र नक्की. कारण तिला चक्कर आल्यानंतरच हा सगळा प्रकार घडला होता. त्यानंतर तर तिला काहीही आठवत नाही आहे. तिला चक्कर का आली होती हे आपण तिच्या डॉक्टरांनाच विचारूया. तर इकडे शिवांगीला जेव्हा चक्कर आली होती आणि तिला जेव्हा हॉस्पिटलला नेलं होतं त्यावेळेचे रिपोर्ट आणि त्यावेळेला ज्या डॉक्टर होत्या त्यांना मला इथे साक्ष देण्यासाठी बोलवायचं आहे. तेव्हा इकडे डॉक्टरांना बोलावलं होतं आणि अबोली म्हणते की मॅडम तुमच्याकडे जेव्हा शिवांगीला काही लोक घेऊन आले होते ट्रीटमेंट करण्यासाठी तेव्हा तिला चक्कर आली होती, बरोबर? तेव्हा डॉक्टर म्हणतात अगदी बरोबर. तेव्हा अबोली म्हणते तिला का चक्कर आली असेल तुम्ही आम्हाला कोर्टामध्ये सांगू शकता का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांचं डोकं दुखत होतं आणि त्यामुळे त्यांना चक्कर आली होती आणि तेव्हा त्यांच्या रिपोर्ट्समध्ये असं आलं की त्यांना कदाचित ब्रेन ट्यूमर असू शकतो. तेव्हा इकडे तिला ब्रेन ट्यूमर असू शकतो असं म्हणाल्यानंतर इथे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इकडे अबोली म्हणते मग त्यामुळे चक्कर येऊ शकते का डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात नक्कीच, ज्यांना ब्रेन ट्यूमर असेल त्यांना अशी चक्कर कधीही येऊ शकते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते बघितलंत मॅडम, तेव्हाच इथे शिवांगीला चक्कर आली होती आणि त्या संधीचा फायदा कुणीतरी उचलला आणि मग तिला वाघाचे कपडे घालून
तिला फसवण्यात आलेलं आहे. तेव्हा इकडे आता सगळं काही बोलल्यानंतर इथे जज साहेब म्हणत असतात की ठीक आहे, अजूनही कुठलेही ठोस पुरावे इथे सादर झालेले नाही आहेत, ज्याच्यावरून हे सिद्ध होईल की इथे शिवांगी गुन्हेगार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या सगळ्या आता केसचा छडा लावा, कोण गुन्हेगार आहे ते शोधून काढा आणि पुढच्या वेळेला असे काही पुरावे सादर करा ज्याच्यावरून एकतर शिवांगी दोषी असेल किंवा निर्दोष हे सांगितलं पाहिजे. आणि अबोलीने खास आता जज साहेबांची परवानगी घेतलेली असते की पूर्णपणे शिवांगीचा बॉडी चेकअप करण्यात यावा. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सगळेजण जात असताना आता पुढच्या वेळची तारीख दिलेली असते. पुढची तारीख दिल्यामुळे इथे अबोली म्हणत असते की बघितलं संजीवनी मॅडम, मी तुम्हाला सांगते ना की शिवांगी गुन्हेगार नाही आहे. तेव्हा संजीवनी म्हणत असते की ती गुन्हेगार आहे की नाही ते लवकरात लवकर मी कोर्टामध्ये सिद्ध करेन. तेव्हा अबोली म्हणते बघितलंत ना तुम्ही, या सगळ्यामध्ये शिवांगीची काय चूक आहे असं तुम्हाला वाटतं. तेव्हा इथे आता संजीवनी साठे म्हणत असतात तू पण खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायला लागलेस. तेव्हा अबोली म्हणते नाही मॅडम, जे काही समोर आहे तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेव्हा इकडे संजीवनी म्हणते की मी सुद्धा तुला दाखवून देईन की मी तुझ्यासारखी इमोशनल फूल नाही आहे. मी पुराव्यांवरती विश्वास ठेवते आणि पुढच्या वेळेला मी कोर्टामध्ये पुरावे सादर करेन की ती शिवांगी गुन्हेगार आहे. कळलं तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता शिवांगी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो शिवांगी जात असताना अबोलीला ती थँक्यूसुद्धा म्हणते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते काळजी करू नको शिवांगी, मी तुला लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करेन. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की सावंत मॅडम तिला घेऊन जा. तेव्हा शिवांगी तिथून गेल्यानंतर इकडे आता अबोलीला फोन आलेला असतो, तो म्हणजे राघूचा. राघू म्हणत असते की अबोली वहिनी तुला स्वराजच्या आईला भेटायला जायचं 6 वाजता, तुला माहिती आहे ना? तेव्हा अबोली म्हणते हो मला माहिती आहे, तू काळजी करू नको. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो की अबोली तुझ्या लक्षात आहे ना, आज रात्री आपल्याला महाशिवरात्रीच्या पूजेसाठी लवकर पोचायचं आहे, तुझ्या लक्षात तर आहे ना? तेव्हा अबोली म्हणते हो सर माझ्या लक्षात आहे, मी वेळेवरती येईन, माझं एक काम आहे ते करून मी लगेचच पोचते. तेव्हा अंकुश म्हणतो बरं ठीक आहे, मी सुद्धा एका केससाठी आता बाहेर जातोय. त्याचबरोबर इथे मनवा येते आणि मनवा म्हणत असते की राघू अगं सोड ना आता राग वगैरे, जे काही झालं ते विसरून जा आणि आज महाशिवरात्र आहे की नाही, तुझ्या आयुष्याला नवीन सुरुवात कर ना. तेव्हा राघू म्हणते हे बघ, तू माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, कळलं ना तुला? माझ्याजवळ तू बोलायचं नाही, मला जे काही करायचं आहे ते मी करेन, तू कशाला सांगतेस मला? तेव्हा इकडे तुमच्यासाठी बोलणं किती सोपं आहे की नवीन आयुष्याला सुरुवात कर. इथे माझा स्वराज माझ्यापासून दूर झाला आहे, आधी ज्याच्याबरोबर लग्न केलं तो अंकुशदादाच्या ताठाखालचं मांजर होऊन जगला आणि नंतरला ज्याच्यावरती प्रेम केलं त्याला अंकुशदादा आणि वहिनीने मारून टाकलं. म्हणजे या दोघांनी मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना. तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते की हे बघ, माझ्याशी कुणीही काही बोलायचं नाही. तेव्हा इकडे ती म्हणते की माझ्या स्वराजला या लोकांनी मारले. मनवा म्हणते नाही गं राघू, दादा वहिनीने काही केलेलं नाही आहे, स्वराज गेला त्याचं दुःख आम्हालासुद्धा आहे, पण तो निव्वळ अपघात होता गं, त्याला खरंच कुणी मारलेलं नाही आहे. तू आता ही साडी वगैरे कशाला नेसतेस? तेव्हा राघू म्हणते का, मी तेव्हाच रंगीत कपडे घालेन ज्या वेळेला मला कळेल की स्वराजला मारणाऱ्या व्यक्तींपैकी कुणीतरी गेले आणि तेव्हा मला समाधान मिळेल आणि तेव्हाच मी रंगीत कपडे घालेन आणि ती वेळ आता खूप लवकरच येणार आहे. जास्तीत जास्त 1 दिवस मी ही साडी नेसेन, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तेव्हा इकडे मनवाला हे सगळं ऐकून फार मोठा धक्का बसतो. त्यानंतर अबोली येते. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली तू पुन्हा आलीस, तुला बाहेर जायचं होतं ना? अबोली म्हणते सर मला फक्त 2 मिनटं इथे आता शिवांगीला भेटायचं आहे, तिच्याजवळ मला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे सर, प्लीज परवानगी द्या ना. तेव्हा अंकुश म्हणतो बरं ठीक आहे, थोडा वेळच भेटायचं, नंतर जा हां, नाहीतर जास्त तुला कोणी काही बोलायला नको. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे सर. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते काय काय अबोली मॅडम कुठे जात आहे तुम्ही? तेव्हा अबोली म्हणते हे बघ, मी इथल्या मुख्य सरांची परवानगी घेतलेली आहे शिवांगीला भेटण्यासाठी, त्यांना मला परवानगी दिली, कळलं तुला? तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते अरे हो, म्हणजे आता या चौकीचे मुख्य अधिकारी जर तुझे मिस्टर आहेत आणि त्यांनी जर तुला परवानगी दिली तर मग आम्ही कोण आहोत ना, बरोबर की नाही? तुला थांबवणारे आमच्या परवानगीची तर तुला गरजच नाही आहे. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की आमच्या चौकीचे मुख्य अधिकारीच जर आमची केस वीक करण्याचा प्रयत्न करतायत तर आता मी तरी काय बोलणार? तेव्हा इकडे दीपशिका म्हणते की इथे पोलीस आणि वकील जर एकाच घरामध्ये राहत असतील तर बोलता तरी काय येणार ना. तेव्हा अबोली म्हणते हे बघ दीपशिका, अंकुश सरांना काही बोलू नकोस हां, ते कधीच इथे
त्यांच्या ड्युटीमध्ये तडजोड करत नाही, कळलं ना तुला? कधीच ते आमची साथ देत नाही. तेव्हा अबोली म्हणत असते की ते आपल्या कामाला देव समजतात. आधी खाकी मग बाकी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि ते नेहमी या वाक्याला जगतात. कळलं तुला? त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप सरांवरती केलेले मी खपून घेणार नाही. तेव्हा इकडे अबोली आता शिवांगीला भेटायला येते. शिवांगी म्हणते, अबोली तू इथे या वेळेला? तेव्हा अबोली म्हणते, हे बघ शिवांगी, तू मला तुझ्याबद्दल माहिती सांगितलीस, पण मला अजून तुझ्याबद्दल थोडीफार माहिती हवी आहे. तू मला सांगशील का की तुझी बहीण समृद्धी पळून गेली तेव्हा ती कुठल्या वर्गात होती आणि ती किती वर्षांची होती? तेव्हा इथे शिवांगी म्हणते की समृद्धी 19 वर्षांची होती ज्या वेळेला ती मुंबईमध्ये आली आणि ती इथे आता BSc म्हणजे ती सायन्समध्ये होती लास्ट इयरला. तेव्हा इकडे अबोली म्हणते की तू मला सांग, ती ज्या मुलाबरोबर लग्न करणार होती तो मुलगा श्रीमंत घरातला होता का? तेव्हा शिवांगी म्हणते, हो. त्या मुलाचं नाव काय होतं? तर त्या मुलाचं नाव सनी होतं. तो मुलगा काय करत होता? तर तो मुलगा समृद्धीच्या वर्गामध्ये तिच्याबरोबर शिकत होता. तेव्हा इकडे अबोली म्हणते, आणि मग तुझं म्हणणं असं आहे की ते दोघंजण मुंबईला आले लग्न करायला? तेव्हा इथे शिवांगी म्हणते, हो अगदी बरोबर. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, बरं ठीक आहे, आता याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती राहिली आहे का? तेव्हा इथे शिवांगी म्हणते, नाही, अजिबात आता दुसरी कुठलीही माहिती राहिलेली नाही आहे. मी तुला सगळं सांगितलं आहे अबोली. तेव्हा इथे अबोली म्हणते की ठीक आहे, तू जर मला आता सगळं काही सांगितलं आहेस तर ही माहितीसुद्धा आपल्याला पुरेशी आहे कोर्टामध्ये हे सिद्ध करायला की तू खुनी नाही आहेस, तू समृद्धी नावाच्या मुलीनं मारलेलं नाही आहेस. यासाठी मला अजून पुरेशी माहिती मिळालेली आहे. तेव्हा इकडे अबोलीला जेवढं शक्य असेल तेवढं ती आता करण्याचा प्रयत्न करत असते. तिला असं वाटत असतं की शिवांगी गुन्हेगार नाही आहे, पण इथे प्रेक्षकांनो आता जसं अबोलीला वाटते तसंच असायला हवं. नाहीतर जर ही शिवांगी गुन्हेगार निघाली तर मात्र अबोली खूपच जोरात तोंडावरती पडेल. त्याचबरोबर इथे मनवाने तिला फोन केलेला असतो. मनवा म्हणत असते की वहिनी, अगं कुठे आहेस तू? तेव्हा अबोली म्हणते, अगं कुठे म्हणजे मी आता पोलीस स्टेशनला आहे आणि तिथून मला एका ठिकाणी जायचं आहे कामानिमित्त. तेव्हा इकडे आता शिवांगीला भेटल्यानंतर ती कुठे जाणार असते? तर स्वराजच्या आईला भेटायला. पण ती हे काही आता मनवाला सांगत नाही. मनवा म्हणत असते, अगं ही रागू बघ ना, काहीतरी विचित्रच बोलते, मला खूप भीती वाटते. तू लवकर घरी ये. तेव्हा अबोली म्हणते, हो ठीक आहे, मी येते घरी. त्याचबरोबर इथे आता अंकुश विचारत असतो, अबोली काही माहिती मिळाली का? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, म्हणजे मी तिला विचारलं की तुझी बहीण किती वर्षांची होती? तर ती म्हणाली 19 वर्षांची होती आणि ती मुंबईमध्ये लग्न करायला आली होती. तो मुलगा घरचा खूप श्रीमंत होता. तेव्हा अंकुश म्हणतो, मला माहिती आहे, मग ह्याच्या व्यतिरिक्त तुला काय माहिती मिळाली? तेव्हा अबोली म्हणते, सर, जर तिची बहीण समृद्धी हिचा खून झाला आहे किंवा ती कुठेतरी हरवली आहे, बरोबर की नाही, मग तो सनी कुठे आहे? सनीचा तरी काहीतरी पत्ता लागायला हवा होता ना. सनीची काहीच माहिती मिळत नाही आहे. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, अगदी बरोबर. जर या शिवांगीच्या बहिणीचं नाव समृद्धी आहे आणि तिला जर मारण्यात आले, मग कुणीही मारू दे, जरी पण शिवांगीने मारलं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या सिरियल किलरने मारलं असेल, तर तो सनी कुठे आहे ना, ज्याच्याबरोबर समृद्धी लग्न करायला आली होती. आपण काही करून त्या सनीचा इथे आता शोध घेतला पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की दीपशिका मॅडम, तुम्ही एक काम करा, जिथे कुठे संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये सनी नावाच्या मुलाने जर समृद्धी नावाच्या मुलीची पोलीस कंप्लेंट केली असेल तर ती तुम्ही लवकरात लवकर शोधून काढा. दीपशिका म्हणत असते, सर, मी काय म्हणते हे बघा, मला असं वाटतंय ती शिवांगी गुन्हेगार आहे आणि अबोली मॅडम विनाकारण या केसला फाटे फोडण्याचं काम करतायत. तुम्ही नका लक्ष देऊ. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, तरीसुद्धा आपण एकसुद्धा संधी सोडली नाही पाहिजे इथे खरा गुन्हेगार शोधण्यासाठी. तेव्हा तुम्हाला सांगितले ते करा. संपूर्ण आता शहरामध्ये जेवढे पोलीस चौक्या आहेत तिथे सगळीकडे इथे सनी नावाच्या मुलाने समृद्धीची मिसिंग कंप्लेंट नोंदवली आहे का ते बघा. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणते, ठीक आहे सर. तेव्हा अबोली म्हणते, सर बघितलंत ना तुम्ही, ही दीपशिका अशी करते, या केसकडे सिरियसली बघतच नाही, ती पर्सनल खुंदस ठेवूनच या केसकडे बघते. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, तू काळजी करू नको, मी स्वतः या केसमध्ये लक्ष घालेन. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली, आपल्याला संध्याकाळी महाशिवरात्रीच्या पूजेला जायचं आहे, माझं एक महत्त्वाचं काम आहे, तेव्हा मी निघतोय. तुला जाता जाता कुठे जायचं सोडू का? तेव्हा अबोली म्हणते, नाही नको सर, मी जाईन. तेव्हा अंकुश म्हणतो, नक्की ना? तेव्हा अबोली म्हणते, हो सर. त्यानंतर अबोली स्वराच्या आईला भेटायला जाणार असते.
तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे अबोली जात असताना काही गुंड लोक तिचा पाठलाग करत असतात. तेव्हा अबोली स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर जाता जाता अंकुशला फोन करते. अंकुश इथे आता महाशिवरात्रीची पूजा असल्यामुळे इथे महादेवांची पूजा करण्यासाठी बसलेला असतो. अंकुश तिथून उठणार, गुरुजी म्हणतात की नाही, पूजा अर्धवट सोडून जायची नाही. तेव्हा अंकुश तिथेच आता बसून राहतो आणि महादेवांजवळ इथे अबोलीसाठी प्रार्थना करतो. तेव्हा इथे अबोलीची मदत करण्यासाठी स्वतः जणू काही महादेव तिथे प्रकट झालेले असतात. एक नाग तिथे अबोलीच्या मदतीसाठी आलेला असतो आणि त्या नागामुळे सगळे गुंड लोक तिथून पळून गेलेले असतात.